ग्रुग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी। ग्रुग्रीन आपल्यासाठी घेऊन आले सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती। शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य। आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह। अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 94 20 22 70 11। कणकवली शहरात महाविकास आघाडीनं बंदच्या केलेल्या आवाहनानंतर चांगला प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं। कापड दुकाने, हॉटेल, इलेक्ट्रॉनिक्स, ज्वेलर्स, जनरल स्टोअर्स, भांडी विक्रेते, भाजीवाले, फळवाले यांची दुकानं काही प्रमाणात बंद दिसून आली। बंदच्या पार्श्वभूमीवर कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी शहराचा आढावा घेत शहरात गस्त सुरू केली आहे। त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणाही सतर्क असल्याचं दिसून येत आहे। हा जो बंद पुकारलेला आहे तो तसा योग्य आहे, पण बंद आहे त्याच्यावरचं सोल्युशन नाही। एक तर कोरोना काळात व्यापारी खूप हालअपेष्टा भोगलेले आहेत, त्यामुळे आर्थिकदृष्ट्या व्यापारी हा मंद झालेला आहे। त्यामुळे एक साधारण काळ्या फिती हातावर वगैरे लावून निषेध नोंदवणं इथपर्यंत ठीक आहे, व्यापाऱ्यांचा सपोर्ट आहेच, पण तो अशा रीतीने दाखवणं मला योग्य वाटत नाही। आज आता कित्येक महिन्यानंतर थोडं लॉकडाऊन हल्लीच उठलेलं आहे आणि अशा अवस्थेत लोक कित्येक महिने मागे गेले आहेत। व्यापारी जे वर्ग आहे तो कित्येक महिने मागे पडलेला आहे आणि अशा अवस्थेत आज परत बाजारपेठा बंद ठेवणे म्हणजे तो व्यापाऱ्यांवर एक मोठा अन्याय आहे आणि हे योग्य नाही। त्यामुळे तुम्ही पाहिजे तर काळ्या फिती लावून निषेध करायला सांगा किंवा बोर्ड लावायला सांगा, आम्ही ते सगळं करायला मान्य आहे, पण दुकानं बंद ठेवणे हे योग्य नाही। मध्ये झालेल्या लखीपूर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने, महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंद पुकारला होता आणि आज ह्या बंदचे आव्हान महाराष्ट्र सरकारने केले होते। त्याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही बंदचे आवाहन केले होते। त्या संदर्भात कणकवली शहरातील परिस्थिती आपण सकाळच्या सत्रात पाहिली असता की सर्वच दुकाने आपण सुरू आहेत त्याची पाहतो आहोत की येथे ज्वेलरी शॉप असतील, कपड्याची दुकाने असतील, त्यानंतर वेगवेगळी जी मेडिकल असतील, त्यानंतर इतरही जी दुकाने भांडीची असतील, इलेक्ट्रॉनिक असतील, हॉटेल असतील, ही कणकवलीची सर्व दुकाने हे सुरू असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण कुठेतरी व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की आपण कोरोना काळात वेगवेगळ्या माध्यमातून आम्हाला सरकारला सहकार्य केलेलं आहे आणि आता आमची बिकट परिस्थिती आहे आणि आपण जर पुन्हा बंद ठेवले तर आपल्यावर मोठे नुकसान होत आहे, त्यामुळे आपण बंद ठेवू शकत नाही। वाटल्यास आपण काळ्या फिती लावून काम करू शकतो, पण बंद ठेवणे हा त्याच्यावर पर्याय नाही, असेच व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे। त्यामुळे कुठेतरी ह्या बंदला प्रतिसाद मिळताना दिसत नाही आहे। कणकवलीमध्ये ह्या व्यापाऱ्यांचा अल्प प्रतिसाद मिळाल्याचं आपल्याला दिसत आहे। पूर्ण कणकवलीची परिस्थिती पाहिली तर आपली सध्याची परिस्थिती आपण पाहिली की कशा पद्धतीने सर्व हॉटेल असतील, इलेक्ट्रिक दुकानं असतील, त्यानंतर कापड व्यापारी असतील, ज्वेलरी असतील, सगळ्याच दुकानं ही आपल्या सुरू असलेलेच पाहायला मिळाले। त्याच पार्श्वभूमीवर कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनीही शहरामध्ये गस्त वाढवलेली आहे, कुठेही अनुचित प्रकार घडू नये या संदर्भात तेही आढावा घेत आहेत। मगाशी आपल्याला दिसले त्यांनी पूर्ण शहरामध्ये बंदोबस्त तैनात केलेला आहे आणि ते गस्त घालत आहेत हेही आपल्याला दिसते। म्हणजे कुठेही या बंदला गालबोट लागू नये या संदर्भात त्यांनी खबरदारी घेतल्याचे आपल्याला पाहायला मिळेल। सिंधुदुर्गसाठी उमेश बुचडे, कणकवली। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।